आता आम्ही इथं संभाजीनगरहून प्रचारासाठी आलो. आमचं एकच आहे की युवा वर्गाला थोडंसं पुढं आणणं गरजेचं आहे. कारण की विकास आम्ही याच्या अगोदर बी भरपूर लोक बघितले, आश्वासनं देऊन जातात, सगळे बोलतात, पण टायमावर नंतर काम पडलं तर कोणी येत नाही. तर आम्ही असं यावेळेस ठरवलं की थोडं युवा वर्गाकडे थोडं वळलेलं तर थोडंसं बरं वाटतंय आम्हाला. तर आम्ही तर त्यांना थोडासा चान्स द्यायला पाहिजे. तर आम्ही रमेश भाऊ पवार जे पंचायत समितीचे वडोद बाजार गणाचे उमेदवार आहे, त्यांना पाठिंबा देण्यासाठी संभाजीनगरहून आलो. आमचा एकच हेतू आहे की बुवा युवा वर्गाकडून चांगले कामं होतील हा आमचा विश्वास आहे. कारण की आम्हाला बी वाटतं की बुवा नवीन रक्त एक सगळ्या मतदारसंघात फिरल, इकडं फिरल तिकडं फिरल, तर त्याचा सर्वसामान्य जनतेला चांगला फायदा होईल हा आमचा विश्वास आहे. पंचायत समितीकडून पंचायत समिती वडोद बाजार गणातून उभे त्यांच्या पॅनल मध्ये कोण कोण आहे? त्यांच्या पॅनलमध्ये मंगेश साबळे जिल्हा परिषद उभे आणि रमेश पवार जे हे आणि भगवान कोलते म्हणून टाकळी कोलते व तळेगाव सर्कल मधून उभे, असे 3 लोक आहे. युवा वर्गाला थोडी आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करतो. नवीन आहे, फर्स्ट टाइम राजकारणात आलेले आहे, त्याच्यामुळे फ्रेश कॅन्डिडेट आहे, त्यामुळे लोकांची जे कामं करतील असा आम्हाला त्यांचा विश्वास आहे. कामं करतील लाचारी होणार नाही भाजप सारखी. जसे पंचायत समितीला मागचे सभापती झाले यांनी अशी लाचारी केली की हिरीचे 16,000 24,000 श्रवण बाळाची फाईल करायची तर आपल्याच पक्षाची करायची, दुसऱ्या पक्षाची फाईल गेली तोंडावर मारून फेकायची. ही स्थिती माझ्यासोबत घडलेली. मी सलगा खुर्दाचा आहे आणि मी मुळात ठाकरे गटाचा सोशल मीडियाचा तालुका प्रमुख असताना मी तिकडे राजीनामा देऊन इकडे यांना पाठिंबा दिलेला. का तर युवा वर्ग यासाठी. कारण शेतकऱ्यांचं करत होते पहिले समजा. हो, पक्षपात हे करत होते भाजपले, याने केलेला पण युवा वर्ग म्हणून याच्यासाठी इकडे सपोर्ट केला. मी शेतकऱ्याचा फायदा व्हावा यासाठी केला. कारण की भाजपले असे ज्यांची 16,000 24,000 दिले त्यांची हिर मंजूर व्हायची. आता इंजिनियर घरकुलचा फोटो काढतो त्याला कधी 5,000 10,000 दिले त्यावेळेस तो फोटो काढायला येतो. आज ती वस्तुस्थिती झालेली आहे 5 वर्षामध्ये. याने अधिकारी खिशात घातलेले, अर्ध्या अधिकाऱ्याला आणि अर्ध्या यांना पैसे, ही वस्तुस्थिती झालेली आहे अशी. आता हे निवडून आल्यानंतर म्हणजे दादा साबळे यांचे पवार आणि कोलते हे निवडून आल्यानंतर तुम्हाला वाटतं बदल घडेल? बिलकुल 100% बदल घडा. मंगेश भाऊ साबळ्यांना तर सारा महाराष्ट्र काय सारा भारत ओळखतो. त्यांना लाचारीची सवय नाही आहे. आणि जे रमेश पवार झाले यांना पैशाचा आम्हीच काहीच नाही आहे कमावाचा, त्यांच्या ऑलरेडी आहेच.